शेतकरी बंधू नमस्कार। आपण आपल्या शेतामध्ये जो नेपियर चारा जे नेपियर गवत लावलेलं होतं त्याला जवळपास 3 महिने आता पूर्ण झालेले आहेत आणि रिझल्ट आपल्या समोर आहे। कशा पद्धतीने हा चारा आपण डेव्हलप केला, या चाऱ्याचं नाव काय आहे, आपण हा चारा कशा पद्धतीने त्या ठिकाणी बनवू शकता आणि कुठले जनावर कुठले पशुसाठी हा चारा लागतो, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। खरं पाहिलं म्हणजे आपण 12 फेब्रुवारी रोजी याची जे स्ट्रिक असतात ते गवत आपण लागवड केलेली होती आणि आता जवळपास 3 महिने याला पूर्ण होऊन झालेले आहेत। याची जे कटई आहे किंवा चारा कापणीला आपण सुरुवात केलेली आहे। आता हा जो चारा आहे हा आहे 4G बुलेट सुपर नेपियर, आधुनिक तंत्रज्ञानामधला हा जो चारा त्या ठिकाणी आहे आणि नेपियरचे अनेक प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामधला हा चारा म्हणजे 4G बुलेट सुपर नेपियरची निवड आपण आपल्या शेतासाठी आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी केलेली आहे। आता याचं अंतर किती घेतलं, आपण लागवड कशा पद्धतीने केली, बेनं कुठून बदललं, ही संपूर्ण माहिती थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर हा जो चारा आहे हा आपण ऑनलाईन त्या ठिकाणी निधी गोट फार्मवरून हा चारा आपण बोलावला होता। 2 रुपयाला एक स्ट्रिक आपल्याला याची पडली होती। तर आपण इतरही जे गोट फार्म आहे 2-3 त्या ठिकाणी आपण जर यूट्यूबला किंवा गुगलला सर्च केलं त्या ठिकाणी तर आपल्याला बरेचसे असे काही गोट फार्म आहेत किंवा व्यवसाय जे आपल्याला या चाऱ्याचा पुरवठा जो आहे तो करतात। तर आपण ते माहिती घेऊन हा चारा ऑनलाईन त्या ठिकाणी बोलवू शकता। ऑनलाईन हा चारा आपला जेव्हा जे बस स्टॉप असते त्या बस स्टॉपवरती येते। आता हे बस स्टॉपवरती येते म्हणजे आपल्या बस डेपोवरती जर पार्सल सेवा ऑफिस उपलब्ध असेल तरच हे आपल्या बस डेपोवरती आपण ज्यावेळेस ऑनलाईन बोलावसाल त्या ठिकाणी येणार आहे। आता माझ्या बस डेपोवरती पार्सल सेवा उपलब्ध नव्हती म्हणून मला माझ्या गावावरून 40 किलोमीटर दूर जावं लागलं हा पार्सल घ्यायसाठी। म्हणून हे गोष्टसुद्धा आपण लक्षामध्ये घ्या। आपल्या घरी समजा ऑनलाईन आला तर आपण याचे अंतर किती घ्यायला पाहिजे, तर 3 बाय 1.5 अंतर आपण हे घेतलेलं आहे आणि 3 फूट अंतर असं आळवं घेतल्यानंतर आतमध्ये चारायलासुद्धा त्या ठिकाणी यामध्ये जागा जी आहे त्याला शिल्लक नाही आहे। म्हणजे एवढा जबरदस्त चारा हा आपण डेव्हलप केलेला आहे। लागवडीपासून जवळपास 3 महिने याला पूर्ण झालेले आहेत। याला आपण एकच वेळ रासायनिक खत दिलेलं आहे, जे आपल्या घरी थोडंसं उरलेलं होतं ते सुद्धा आपण दिलं। जे बकऱ्यांचं शेळ्यांचं खत आहे ते पूर्णपणे आपण त्या ठिकाणी अगोदर यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि नंतर पाणी देऊन या स्ट्रिकची लागवड जी आहे ती केलेली होती। आता ज्या वेळेस आपण ही स्ट्रिक लागवड केली होती याची एक स्ट्रिक आपल्याला लागवड त्या ठिकाणी करावी लागते आणि एका स्ट्रिकपासून जवळपास 25 फुटवे त्या ठिकाणी आता आपल्याला आलेले आहेत आणि जसं दरवर्षी हा चारा त्या ठिकाणी मोठा होत जाईल तर याचे फुटवेसुद्धा त्या ठिकाणी वाढत जातील। म्हणजे जवळपास 100 फुटवे आपल्याला याचे दरवर्षी हा चारा वाढेल त्यावेळेस पाहायला मिळतात। एक वेळ जर आपण हा चारा लागवड केला तर 5 ते 7 वर्ष हा जो चारा आहे तो चालणार आहे। एवढा कुठलाच चारा आपला चालत नाही। आपण जर आपल्या शेतामध्ये मक्का लागवड केला तर 3-4 महिने मक्का चालतो, नंतर मक्का आपल्याला येत नाही। या चाऱ्याचे वैशिष्ट्य हेच आहे की एक वेळ लागवड केली आपण की फक्त त्याला पाणी देत राहा, खत देत राहा, याचं निंदन असेल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर अशा पद्धतीने आपलाही चारा त्या ठिकाणी येणार आहे। आणि जवळपास 20 ते 25 फुटवे याला पहिल्या कापणीला त्या ठिकाणी आलेले आहेत। जसं याचं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष होत जाणार आहे तसं बुंदा वाढणार आहे आणि बुंदा वाढला की याचे फुटवे जवळपास 100 पर्यंत फुटवे आपण याला पाहू शकत असाल। आता आपल्या घरी समजा कुठलेही जनावर असो त्याला कुठलीही जनावरं हे खातात, म्हणजे बैल असो, म्हैस असो, गाय असो, शेळी असो, तर संपूर्ण किंवा आपण एक दुग्ध व्यावसायिक असाल, शेळीपालन व्यावसायिक असाल तर आपल्यासाठी हा जो चारा आहे तो त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे। किंवा आपण जर आपल्या घरी याची लागवड केली, शेतामध्ये लागवड केली तर अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हा चारा जो आहे तो होणार आहे। आता आपण पहिली जे कापणी आहे ती याची लावलेली आहे आणि म्हणजे माझ्या घरी समजा बैलजोडी आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं जे बैलजोडी हा जो नेपियर चारा आहे हा नेपियर चारा खात आहे आणि याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर याचं जे पान आहे या पाण्याला कुठलेच काटे किंवा कुठलंच गवत कूच याला नाही आहे। जबरदस्त पद्धतीनं बैल असो, शेळी असो, गाय असो, म्हैस असो हे संपूर्ण याला चांगल्या पद्धतीनं खातात। हे खास वैशिष्ट्य या जे पान आहे याचं पानाचं आहे। म्हणजे आपला जो मक्का असतो त्या मक्क्यासारखंच पान याचं आहे, अतिशय लुसलुशीत आणि चांगल्या पद्धतीनं जनावरे पशु या चाऱ्याचा त्या ठिकाणी म्हणजे चारा जो आहे तो खातात। म्हणून इतर शेतकरी बांधवांनी हा चारा अवश्य आपल्या शेतामध्ये लागवड करायला पाहिजे। अगोदर काय करायचं, याचं जे बेणं आहे ते थोडंसं महाग जरी असलं तरी आता हे बेणं जे आहे ते आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे, कारण आपल्या शेतामधलं बेणं हे सुद्धा आपण इकडे आता जे शेत आहे आपलं त्यामध्ये लागवड करणार आहे आणि आपणही जर आपल्या शेतामध्ये जर अर्ध्या एकरमध्ये 1 एकरमध्ये जर आपल्याला या नेपियरची लागवड करायची असेल तर आपण अगोदर 5 गुंठे किंवा 3-4 गुंठे हा चारा लागवड करा आणि तेच बेणं आपल्या इतर शेतामध्ये वापरा। म्हणजे आपलं काय होईल, पैशाची बचतसुद्धा होईल
आणि बेणं घरचं तयार होईल, हे सुद्धा एक त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून अशा पद्धतीनं जर आपल्याला ही चाराची लागवड करायची असेल, बिनधास्तपैकी आपण ही चाराची लागवड करा. आपल्या धुऱ्यानं करायची, बांधानं करायची, कुठं जरी आपलं शेत थोडं राहिलं असेल त्या शेतामध्ये करायची, पण शेताची लागवड जी आहे ते आपण अवश्य करा. मग जबरदस्त पद्धतीनं याची लागवड करून हा जो चारा आहे तो त्या ठिकाणी डेव्हलप त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हे गोष्टसुद्धा आपल्या लक्षात घ्या. आणि नेपियर संबंधी इतर आपण 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी आलेले आहेत. लागवड कशा पद्धतीनं करावी, लागवड झाल्यानंतर काय निगा राखावी, त्यासाठीचे आपले 2 व्हिडिओ त्या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा आपण अवश्य पहा, म्हणजे अजूनही माहिती आपल्या नेपियरबद्दलची त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपला हा नेपियर चारा जो प्लॉट आहे हा त्या ठिकाणी डेव्हलप केला. आपलाही प्लॉट आपण कशा पद्धतीने डेव्हलप करसाल, चांगल्या पद्धतीनं जर निगा केली, चांगले कष्ट केले, मेहनत केले, तर अशा पद्धतीनं रिझल्ट जो आहे तो हमखास येतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.